दसऱ्याच्या दिवशी दुपारी पुरणपोळी केल्यानंतर मस्तपैकी मी पण तयार झाले. खाली सोसायटी देवीचं दर्शन घेतलं आणि आमच्या इथे मी म्हटलं होतं की नाही संध्याकाळी नाश्ता आहे, तर समोसे आणि खमण ठेवलं होतं, ढोकळा ठेवला होता. आणि 26 जानेवारी असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, ह्या सगळ्या मैत्रिणी असतात बरं का आमच्या सोसायटीत वाटण्यासाठी. आणि ते पण एकदम आनंदाने, एकदम खुशीने. मी पण गेले होते त्यांना मदतीसाठी आणि खूप छान वाटलं. वातावरण एकदम भारी झालं होतं आणि गरबा पण स्टार्ट होता. आणि त्यात ह्या दोन इटुकल्या पिटुकल्या बघा, जुळ्या बहिणी आहेत, ह्या खूप छान दिसत होत्या. म्हटलं यांच्यासोबत पण एक आपला फोटो घेऊन जाऊया. त्याच्यानंतर देवीचा निरोप घेतला लांबूनच, कारण पुढे जास्त गर्दी होती. मग नमस्कार केला आणि मग आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. खूप लाईन होती, रात्रीचे 10 वाजले होते बरं का. सणसुद्धा असले की वातावरण एकदम खूप छान असतं बरं का. सगळेजण दर्शनासाठी आले होते दसऱ्याच्या दिवशी. मग आम्ही पण दर्शन घेतलं. गर्दी होती पण मग एक प्रकारचं मन प्रसन्न वाटलं मंदिरात आल्यानंतर. आणि मग बाहेर आल्यानंतर आम्ही औदुंबराच्या झाडाचं पण दर्शन घेतलं आणि मग प्रसाद घेतला आणि मग दरवाजे बंद झाले मंदिराचे आणि दिवसाचा शेवट असं सुंदर स्वामींच्या दर्शन झाले. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.